नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या तासाला आपण इयत्ता 8वी सामाजिक शास्त्रे या विषयाचा आढावा घेतला. तसेच इतिहास म्हणजे काय ही व्याख्या अभ्यासली आणि इयत्ता 9वीच्या इतिहास व राज्यशास्त्र या पाठ्यपुस्तकाची तोंड ओळख अभ्यासली. चला तर आज आपण इयत्ता 9वी विषय इतिहास पाठ पहिला इतिहासाची साधने हा पाठ अभ्यासूया. आत्तापर्यंत आपण प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासला. यावर्षी आपणास स्वातंत्र्योत्तर कालखंडातील भारताच्या इतिहासाचा अभ्यास करायचा आहे. आधुनिक काळातील इतिहासाची साधने प्राचीन व मध्ययुगीन काळातील इतिहासाच्या साधनांपेक्षा वेगळी आहेत. त्यामध्ये लिखित साधने, भौतिक साधने, मौखिक साधने आणि दृकश्राव्य माध्यमातील साधने यांच्या आधारे आपणास इतिहास अभ्यासता येतो. आधुनिक काळास आपणास प्रादेशिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील साधनांची दखल घ्यायची आहे. या साधनांच्या मदतीने आपणास इतिहास लेखन करता येते. सुरुवातीला आपण पाहूया लिखित साधने. लिखित साधने यांचा समावेश कशामध्ये केला जातो तर वृत्तपत्रे, नियतकालिके, रोजनिशी, ग्रंथ, पत्रव्यवहार, अभिलेखागारातील कागदपत्रे, सरकारी गॅझेट, टपाल तिकिटे, कोश, वाङ्मय या सर्वांचा अभ्यास आपण लिखित साहित्य म्हणून करतो. परत एकदा पहा लिखित साधने: वृत्तपत्रे, रोजनिशी, नियतकालिके, ग्रंथ, पत्रव्यवहार, अभिलेखागारातील कागदपत्रे, टपाल तिकिटे, सरकारी गॅझेट आणि कोश, वाङ्मय या सर्वांचा अभ्यास आपण लिखित साधनांमध्ये करतो. त्याचबरोबर तुम्हाला हे माहीत आहे का की ऐतिहासिक जे दस्तऐवज आहेत म्हणजेच कागदपत्रे ज्या ठिकाणी जतन केले जातात त्या ठिकाणास अभिलेखागार असे म्हणतात. म्हणजेच अभिलेखागार म्हणजे काय तर ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन केले जातात त्या ठिकाणास अभिलेखागार असे म्हणतात. तर भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे. हे आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार आहे. पहा, जे नवी दिल्ली येथे अभिलेखागार आहे ते आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार आहे. तसेच आधुनिक कालखंडामध्ये वृत्तपत्र ही जशी लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत तशी ती प्रमुख माहिती देणारी काय आहेत तर साधने आहेत. आपल्याला इयत्ता 9वीमध्ये इतिहास या विषयाचा जो कालखंड आहे तुम्हाला 1961 ते 2000 पर्यंतचा कालखंड याचा आपणास विचार करायचा आहे. यामध्ये वृत्तपत्रांना पर्याय नाही. म्हणजेच भारतामध्ये उदारीकरण सुरू झाले आणि इंटरनेटचा सार्वत्रिक प्रसार सुरू झाला आणि छापील प्रसारमाध्यमे आहेत या छापील प्रसारमाध्यमांना महत्त्व प्राप्त झाले. सुरुवातीला आपण पाहणार आहोत वृत्तपत्रे. आता या वृत्तपत्रातून आपणास काय मिळते तर वृत्तपत्रातून आपणास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी, राजकारण, कला, क्रीडा, साहित्य, समाजकारण आणि सांस्कृतिक घडामोडी कळतात. मानवी जीवनाशी संबंधित असणाऱ्या गोष्टी या वृत्तपत्रातून येतात. म्हणजेच वृत्तपत्रातून आपणास अनेक विषयांची माहिती समजते. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी कळतात. त्याचबरोबर राजकारण, कला, क्रीडा, साहित्य आणि सांस्कृतिक घडामोडी यांचा समावेश हा वृत्तपत्रांमध्ये केला जातो.
त्याचबरोबर मानवी जीवनाशी ज्या संबंधित असणाऱ्या गोष्टी आहेत याचा समावेश वृत्तपत्रांमध्ये केला जातो. म्हणजेच राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या वृत्तपत्रांनी आपल्या प्रादेशिक आवृत्त्या सुरू केलेल्या आहेत. त्यांच्या विविध विषयांची माहिती देणाऱ्या पुरवणी आहेत. त्याचबरोबर छापील माध्यमात चळवळींची मुखपत्रे, राजकीय पक्षांची दैनिके किंवा साप्ताहिके, मासिके, वार्षिके यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. म्हणजेच आपल्याला वृत्तपत्रातून समकालीन इतिहासाची माहिती मिळते. वृत्तपत्र हे प्रबोधनाचे, समाज जागृतीचे एक प्रमुख माध्यम आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. या प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया 1953 नंतर भारतातील जे बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी सर्व महत्त्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील, महत्त्वाच्या विषयावरील लेख यासाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हा महत्त्वाचा स्रोत आहे. पहा, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हे कशासाठी काम करते तर वृत्तपत्रांसाठी सर्व महत्त्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील, महत्त्वाच्या विषयावरील लेख यासाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हा महत्त्वाचा स्रोत आहे. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने वृत्तलेखन, छायाचित्रे, आर्थिक, वैज्ञानिक विषयांवरील लेख वृत्तपत्रांना पुरवलेले आहेत. त्याचबरोबर PTIने म्हणजेच काय तर प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया याने ऑनलाईन सेवा सुरू केलेली आहे. 1990च्या दशकात PTIने टेलिप्रिंटर्सऐवजी उपग्रह प्रसारण तंत्राद्वारे देशभर बातम्या पाठवायला सुरुवात केलेली आहे. याच्यावर तुम्हाला प्रश्न येतो टीपेसाठी. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया म्हणजेच PTI. तर तुम्हाला उत्तर काय अपेक्षित आहे? 1953 नंतर भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी सर्व महत्त्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील, महत्त्वाच्या विषयांवरील लेख यासाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हा महत्त्वाचा स्रोत आहे. 2. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने वृत्तलेखन, छायाचित्रे, आर्थिक, वैज्ञानिक विषयांवरील लेख वृत्तपत्रांना पुरवलेले आहेत. त्याचबरोबर PTIने ऑनलाईन सेवा सुरू केलेली आहे. आणि 3. 1990च्या दशकात PTIने टेलिप्रिंटर्सऐवजी उपग्रह प्रसारण तंत्राद्वारे देशभर बातम्या पुरवायला सुरुवात केलेली आहे. हे तुम्हाला माहीत आहे का की छापील माध्यमात भारत सरकारच्या प्रकाशन विभागातर्फे काढण्यात येणाऱ्या वार्षिकांमधील माहिती ही विश्वसनीय असते. उदाहरणार्थ, माहिती व प्रसारण खात्याने इंडिया 2000 हा वार्षिक संदर्भ ग्रंथ प्रसिद्ध केला. त्याचबरोबर या ग्रंथामध्ये भूमी, लोक, राष्ट्रीय प्रतीके, राजकीय व्यवस्था, संरक्षण, पर्यावरण व तंत्रज्ञानातील घडामोडी, समाज कल्याण, प्रसार माध्यमे, कृषी, नागरी पुरवठा, ऊर्जा, उद्योग, क्रीडा या सर्व क्षेत्रातील घटकांचा आढावा या इंडिया 2000 या संदर्भ ग्रंथामध्ये आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे टपाल तिकिटे. टपाल तिकिटे स्वतः काहीही बोलत नसली तरी इतिहासकार त्यांना बोलके करतो. भारत स्वतंत्र झाल्यापासून ते आज तागायत टपाल तिकिटांमध्ये विविध बदल घडून आलेले आहेत. तिकिटांच्या आकारातील बदल, विषयातील नाविन्य, रंगसंगती यामुळे टपाल तिकिटे आपणास बदलत्या काळाविषयी माहिती देतात. म्हणजेच टपाल तिकिटे ही इतिहासाच्या लिखित साधनाची उदाहरणे आहेत. त्याचबरोबर टपाल खाते राजकीय नेत्यांवर, फुलांवर,
प्राणी पक्ष्यांवर, एखाद्या घटनेवर, एखाद्या घटनेच्या रौप्य, सुवर्ण, अमृत महोत्सव, शतक, द्विशतक, त्रिशतक पूर्ती निमित्त तिकिटे काढते. तो इतिहासाचा मौल्यवान ठेवा आहे. म्हणजेच टपाल तिकिटे स्वतः काहीही बोलत नसली तरी इतिहासकार त्यांना बोलते करतो. आता टपाल तिकिटांचा काय आहे तर इतिहास आहे. 1977 मध्ये भारत सरकारने जाल कपूर हे टपाल तिकीट प्रसिद्ध केले. जाल कपूर हे टपाल तिकीट या विषयातले जागतिक पातळीवरचे अभ्यासक होते. परत एकदा पहा, जाल कपूर हे टपाल तिकीट या विषयातले जागतिक पातळीवरचे अभ्यासक होते. मुंबईत फारसी कुटुंबात जन्मलेल्या कुपर यांनी इंडिया स्टॅम्प जनरलचे संपादन केले. त्याचबरोबर भारतातील पहिल्या टपाल तिकीट संग्राहक ब्युरोचे ते संस्थापक होते. त्यांनी एम्पायर ऑफ इंडिया फिलाटेलिक सोसायटीची स्थापना केली. या विषयावर पुढे त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. भारतीय टपाल तिकिटांचा अभ्यास जागतिक पातळीवर नेण्यात जाल कपूर यांचा मोलाचा वाटा आहे. टपाल तिकीट संग्राहक अशी कारकिर्दीची सुरुवात करून जागतिक पातळी गाठणाऱ्या कुपर यांचे योगदान समजण्यास त्यांच्यावर काढलेले टपाल तिकीट हे एक महत्त्वाचे साधन आहे. म्हणजे टपाल तिकिटांचा इतिहास पाहत असताना कोणाचे योगदान महत्त्वाचे आहे तर जाल कपूर. हे जाल कपूर टपाल तिकीट या विषयातले जागतिक पातळीवरचे कोण होते तर जागतिक पातळीवरचे अभ्यासक होते. म्हणजे आत्तापर्यंत आपण काय पाहिलं तर इतिहासाची लिखित साधने. इतिहासाची लिखित साधने कोणती आहेत तर वृत्तपत्रे, नियतकालिके, रोजनिशी, पत्रव्यवहार, ग्रंथ, अभिलेखागारातील कागदपत्रे, सरकारी गॅझेट, टपाल तिकिटे आणि कोश वाङ्मय. यानंतरचा मुद्दा आहे इतिहासाची भौतिक साधने. भौतिक साधने. भौतिक साधने म्हणजे काय तर वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात. भौतिक साधने वस्तू किंवा वास्तू आणि त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात. आता या भौतिक साधनांमध्ये कोणते घटक येतात तर नाणी, प्रार्थनास्थळे, दैनंदिन वापरातील वस्तू, राजमुद्रा, अलंकार, वस्तू संग्रहालय, आधुनिक स्थापत्य आणि पेहराव. कोणती आहेत? नाणी, अलंकार, वस्तू संग्रहालय, प्रार्थनास्थळे, दैनंदिन वापरातील वस्तू, राजमुद्रा, पेहराव, आधुनिक स्थापत्य या सर्वांचा समावेश भौतिक साधनांमध्ये केला जातो. त्याच्यामध्ये आपण प्रथमतः पाहूया नाणी. आता नाण्यांच्या माध्यमातून आणि बदलत गेलेल्या नोटांच्या छपाईमधून आपणास इतिहास समजतो. नाण्यांच्या माध्यमातून आणि बदलत गेलेल्या नोटांच्या छपाईमधून आपणास इतिहास समजतो. नोटा छापण्याचे काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते. नोटा छापण्याचे काम कोण करते तर नोटा छापण्याचे काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते. तिचे मुख्यालय मुंबई येथे आहे. म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे नोटा छापण्याचे काम करते. तिचे मुख्यालय कोठे आहे तर तिचे मुख्यालय मुंबई येथे आहे. 1950 पासून ते आज तागायतची नाणी, त्यात वापरलेले धातू, त्यांचे आकार,
त्याच्यावरील विषय यावरून आपणास समकालीन भारतातील महत्त्वाचे प्रश्न समजतात. म्हणजेच नाण्यांवरून आपणास काय समजते तर आर्थिक स्थिती समजते, त्याचबरोबर त्या कोणते धातू वापरलेले आहेत हे समजते, त्याचा आकार कसा होता, त्याच्यामध्ये बदल कसा होत गेलेला आहे हे आपल्याला नाण्यांवरून समजते. उदाहरणार्थ लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्याचा संदेश देणारी नाणी, तसेच शेती व शेतकऱ्यांचे महत्त्व सांगणारी नाणी. म्हणजे नाण्यांचा जो इतिहास आहे हा नाण्यांचा इतिहास पाहत असताना ही नाणी काय आहेत तर इतिहासाचे भौतिक साधन म्हणून गणली जातात. त्यानंतर संग्रहालय. आता संग्रहालय म्हणजेच काय की ज्या ठिकाणी इतिहास काळातील वस्तू किंवा ऐतिहासिक वस्तू एकत्रितपणे ठेवल्या जातात आणि त्याची सुसंगतपणे मांडणी केली जाते. मग त्याच्यामध्ये शस्त्रे, वस्त्रे, अलंकार या सर्वांचा समावेश केला जातो. अशांना काय म्हटलं गेलेलं आहे तर वस्तू संग्रहालय. मग भारतातील सर्वच राज्यांमध्ये त्या राज्यांची वैशिष्ट्ये सांगणारी वस्तू संग्रहालये आहे. यावरून आपणास इतिहास समजण्यास मदत होते. आता ही वस्तू संग्रहालय कोठे आहेत तर उदाहरणार्थ मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, त्याचबरोबर रिझर्व्ह बँक पुणे शहरातील संग्रहालय, म्हणजे रिझर्व्ह बँकेचे पुणे शहरातील संग्रहालय. सरकारी संग्रहालयाखेरीज काही संग्रहालक स्वतःची काही संग्रहालये उभारतात. ती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असतात. उदाहरणार्थ नाणी, नोटा, विविध आकारातील दिवे आणि क्रिकेटचे साहित्य. म्हणजेच वस्तू संग्रहालयामध्ये ऐतिहासिक वस्तूंचे जतन केले जाते. त्यालाच काय म्हटलं गेलेलं आहे तर वस्तू संग्रहालय. उदाहरणार्थ मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. हे वस्तू संग्रहालय इतिहासाचे भौतिक साधन म्हणून गणले जाते. मौखिक साधने. मौखिक साधने म्हणजे काय तर मौखिक साधने म्हणजे लोकपरंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होणारे साहित्य म्हणजे काय तर मौखिक साधने. परत एकदा बघा, लोकपरंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होणारे साहित्य म्हणजेच मौखिक साधने होय. या साधनांमध्ये लोककथा, लोकगीते, म्हणी, ओव्या यांचा समावेश होतो. लोककथा, लोकगीते, म्हणी आणि ओव्या यांचा समावेश मौखिक साधनांमध्ये केला जातो. उदाहरणार्थ संयुक्त महाराष्ट्र चळवळीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख यांच्या पोवाड्यातून कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळत असे. मौखिक साहित्य लोककथा, लोकगीते, म्हणी आणि ओव्या. त्यानंतरचा मुद्दा आहे दृकश्राव्य साधने. दृक म्हणजे काय, आपण डोळ्यांनी पाहतो, आणि श्राव्य म्हणजे काय तर कानांनी ऐकतो. मग याच्यामध्ये काय येतं तर दूरदर्शन, चित्रपट आणि आंतरजाल इत्यादी साधनांचा दृकश्राव्य साधने याच्यामध्ये समावेश केलेला जातो. मग याच्यामध्ये उदाहरणार्थ हिस्ट्री चॅनल आणि डिस्कवरी. दृकश्राव्य साधने इतिहासाचे एक प्रभावी साधन मानले जाते. इथं तुम्हाला एक करून पहा हा प्रश्न दिलेला आहे. त्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे तर एखाद्या घटनेचे साहित्यात कसे प्रतिबिंब उमटते आणि कवी एखाद्या घटनेकडे कसे बघतो याचे एक उदाहरण कविवर्य कुसुमाग्रज यांच्या आवाहन या भारत चीन युद्धाच्या
पार्श्वभूमीवर रचलेल्या कवितेत आहे. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटले आहे, बर्फाचे तट पेटूनी उठले, सदन शिवाचे कोसळते, रक्त आपल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते. बर्फाचे तट पेटूनी उठले, सदन शिवाचे कोसळते, रक्त आपल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते. अशा प्रकारचे जे साहित्य आहेत, या घटना आहेत, म्हणजे भारत आणि चीन या युद्धाचं वर्णन कवी कुसुमाग्रज यांनी केलेलं आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया FTII. भारत सरकारने पुणे येथे 1960 साली लोकशिक्षण देण्याच्या हेतूने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना केली. या संस्थेची स्थापना का केली तर भारत सरकारने पुणे येथे 1960 साली लोकशिक्षण देण्याच्या हेतूने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना केली. राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा आणि संस्कृती या विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या घटनांवर आधारित वृत्तपट इंडियन न्यूज रिव्ह्यू या संस्थेने तयार केले. समाजाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती, देशासाठी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि महत्त्वाच्या स्थळांची माहिती देणारे अनुबोधपट तयार करण्यात आले. आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासण्यासाठी हे वृत्तपट व अनुबोधपट उपयोगी पडत असतात. त्याचबरोबर आत्तापर्यंत आपण आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी उपयुक्त असणारी काही साधने अभ्यासली. त्याच्यामध्ये भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने आणि दृकश्राव्य साधने या साधनांचा समावेश होतो. 21व्या शतकात काळ इतक्या वेगाने बदलत चाललेला आहे की ही साधने सुद्धा काय होत आहेत तर अपुरी पडत आहेत. आता आंतरजालच्या मदतीने म्हणजेच इंटरनेटवरती जी माहिती उपलब्ध आहे ही प्रचंड प्रमाणामध्ये आहे, पण ती माहिती अभ्यासत असताना त्या माहितीची सत्यता, यथार्थता तपासणे गरजेचे असते. त्याचबरोबर इतिहासाच्या सर्व साधनांच्या आधारे अभ्यास करणे सहज सोपे झालेले आहे. तसेच ही जी सर्व साधने आहेत, ही सर्व साधने आधुनिक काळातील असल्याने त्याची उपलब्धता होणे शक्य झालेले आहे. म्हणजेच इतिहास हा जीवनातील सर्व अंगांना स्पर्श करणारा असल्याने साधनांच्या जतनातही प्रयत्न सर्व स्तरांवर होत आहेत. म्हणजेच आजच्या या तासामध्ये आपण पाठ पहिला हा अभ्यासला इतिहासाची साधने. प्रथमतः आपण काय अभ्यासलं की लिखित साधने कोणती आहेत तर लिखित साधने वृत्तपत्र, नियतकालिके, रोजनिशी, ग्रंथ, पत्रव्यवहार, अभिलेखागारातील कागदपत्रे किंवा दस्तऐवज, कोशवाङ्मय, टपाल तिकिटे आणि सरकारी गॅझेट. त्यानंतर अभिलेखागार म्हणजे काय तर ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन केले जातात त्या ठिकाणास अभिलेखागार असे म्हणतात. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कुठे आहे तर नवी दिल्ली आणि हे आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार आहे. त्यानंतरचा मुद्दा होता वृत्तपत्रे. त्यानंतर प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया म्हणजे PTI. त्यानंतर आपण अभ्यासलेला आहे की टपाल तिकिटे, टपाल तिकिटांचा इतिहास. भौतिक साधनांमध्ये आपण काय अभ्यासले नाणी, प्रार्थनास्थळे, अलंकार, वस्तू संग्रहालय, दैनंदिन वापरातील वस्तू, पेहराव, आधुनिक स्थापत्य आणि राजमुद्रा. त्याच्यामध्ये आपण नाणी त्याचबरोबर संग्रहालय याचा अभ्यास केला.
त्याचबरोबर आपण पाहिलं की मौखिक साधने, मौखिक साधनांमध्ये काय आहेत तर लोककथा, लोकगीते, म्हणी आणि ओव्या. त्याचबरोबर दृकश्राव्य साधने, त्याच्यामध्ये दूरदर्शन, चित्रपट, आंतरजाल. त्यानंतरचा आपला मुद्दा होता फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, FTII, म्हणजे भारत सरकारने पुणे येथे 1960 साली लोकशिक्षण देण्याच्या हेतूने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना केली. आणि पाठाच्या शेवटी आपल्याला एवढेच म्हणावे लागेल की इतिहासाच्या सर्व साधनांच्या आधारे अभ्यास करणे काय झालेले आहे तर सोपे झालेले आहे आणि इतिहास हा जीवनातील सर्व अंगांना स्पर्श करून जाणारा विषय आहे.